तथा निवृत्ति ज्ञान लोकं वंदे मुहुर्मुहुः। जयांची लीला स्मरण जयाचे आठवे शब्द सृष्टी आठवे सरस्वता विवेकी वकृत्वा गोडपणे अंगादेव केमणी रसोती रंगमे भावाचे अवतरण अवतरविधी निदर्शन आता तरी संपूर्ण तत्वबोध श्री गुरुचे पाय दैवदैव सुनिठाय ते वे भाग्य पुरे निशासी ते नमस्कार श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री महाराज आदि गुरु शंकराचार्य जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज विद्यार्थी सर्व संतांच्या अलौकिक हेतू कारण करण्याच्या कृपेने आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना तृतीय अध्यायाचा विचार करत आहोत। यामध्ये नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीर यात्रा प्रसिद्धे न प्रसिद्धेद कर्मणः या श्लोकाचा उच्चारण करून अर्थ केला होता ना, त्याचा सरळ असा अर्थ होतो की हे अर्जुना, त्वम नियतं कुरु कर्म कुरु, तो नित्य प्राप्त झालेले म्हणजे नियत शास्त्राने नियमित केलेले निश्चित केलेले कर्म तू कर, कारण की अकर्मण कर्मजाय, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे आणि कर्म न केल्यामुळे तुझा शरीर निर्वाह सुद्धा प्रसिद्ध होणार नाही, सिद्धीला जाणार नाही। म्हणजे आपल्याला आपल्या शरीर निर्वाहाकरिता तरी कर्म करणं भागच आहे, त्यापेक्षा मग शास्त्रानं सांगितलेले विहित कर्म आपण का करू नये? उलट शास्त्रानं सांगितलेले विहित कर्म आपण नित्य नियमानं जोमानं नित्य केलं पाहिजे। याकरता भगवान परमात्मा तिथे प्रेरित करत आहे नित्य कर्माकडे। या 8व्या श्लोकापासून पुढे भगवान सांगत आहेत की आपण नित्य कर्म हे निश्चित करावे। या ठिकाणी भगवान माऊली या ओव्यांचा अर्थ करताना बोलतात की मनसी नैष्कर्म्य होवावे तरी येत तेन संभवे आणि निषिद्ध केले राहतावे विचारी पा। अन्वय नैष्कर्म्य होवावे मनसी तरी ते येथे न संभवे आणि निषिद्ध केवी राहतावे। अर्थ पहा, नैष्कर्म्य व्हावे, नैष्कर्म्य अर्थात कर्मरहित। आपण म्हणू की मी आता कर्म करणार नाही, कर्मरहित होईल, सगळी कर्म मी सोडून देईन, असं जर तू म्हणत असेल, नैष्कर्म्य व्हावे, कर्मरहित निष्कर्म मी होईल, असं जर म्हणत असतील तर तरी ते येथे न संभवे, तर ते या शरीरात संभव नाही। या प्रस्तुत वर्तमान शरीरामध्येच राहिले तर नैष्कर्म्य स्थितीला येणं संभव नाही आणि निषिद्ध केवी राहतावे। आणखी निषिद्ध कर्माचे
कसे आचरण करावे, सरळ अर्थ झाला. आपल्याकडे आपण शास्त्रामध्ये 2 प्रकारची कर्म सांगितली जातात. एक निषिद्ध कर्म आणि दुसरं विहित कर्म. विहित आणि निषिद्ध भेदाने 2 प्रकारची कर्म आहेत. शास्त्राने कर्तव्य रूपाने सांगितलेलं की हे आपण कर्म करावं. कर्तव्य रूपाने सांगितलेल्या कर्माला विहित कर्म असे म्हणतात. आणि करू नको या न करण्याकरिता सांगितलेलं जे कर्म आहे त्यास आपण निषिद्ध कर्म असे म्हणतो. विहित आणि निषिद्ध भेदाने कर्म 2 प्रकारचे आहेत. त्यापैकी विहित कर्म सुद्धा आणखी 2-3 प्रकारचं होईल. आपण त्याला नित्य 4 प्रकारचं विहित कर्म होईल. एक नित्य, दुसरा नैमित्तिक आणि तिसरं काम्य आणि चौथं प्रायश्चित्त. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त या भेदाने शास्त्राने सांगितलेल्या 4 प्रकारचं कर्म आहे. मनुष्य हा प्रायश्चित्त नका का करेना म्हणजे करत नाहीये. त्याचे प्रायश्चित्त हे कर्म तर जेव्हा आपल्याकडून काही दोष घडला असेल तेव्हा त्या पापातून मुक्त होण्याकरिता शास्त्रानं प्रायश्चित्त कर्म सांगितलेले आहेत. जसं समजा एखादा ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये त्यानं ब्रह्मचर्याचं उत्तम पालन करावं आणि अवकिरणी होऊ नये. म्हणजेच त्याच्याकडून व्यभिचारादी दोष घडू नयेत. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जर यदा कदाचित त्याचं ब्रह्मचर्य स्खलित म्हणजे व्यभिचारादी दोष त्याच्याकडून घडले तर हे फार महान पातक होतं. या लोकामध्ये त्याकरिता या समाजामध्ये एक मान्यता प्राप्त होत नाही. समाज त्याला स्वीकारत नाही, त्यास योग्य म्हणत नाही. आणि भविष्य काळामध्ये नंतर जर तो ते काय करेल मग आशा आणि तो नरकामध्ये जाणार. हे तुम्ही ब्रह्मसूत्रामध्ये एक अधिकरणच याच्या विचाराविषयी येतात त्यावेळेस तुम्ही शिकणारच. परंतु मग तो नरकामध्ये जाणार. नरकात आता या लोकात तर त्याच्याकडून अपराध घडला मरेपर्यंत त्याला कोणीच जे योग्य शास्त्रविहित कर्माने वागणारे श्रेष्ठ पुरुष आहेत ते त्याला योग्य कधीच मानणार नाहीत. म्हणजे त्याचा स्वीकार करणार नाही. बर मग तो नरकात जाणार आहे. मग आता या महान पापातून सुटण्याकरिता त्याला 12 वर्षाचं एक कार्य सांगितलं. काय करायचं? गाढव असतं ना, गाढव, एक मला तेच आठवत आहे जास्त नाही. गाढवाची शेपटी पकडायची आणि त्या गाढवा मागे चालत राहायचं आणि लोकांपुढे जाऊन असं सांगायचं की मी हा दोष केलाय, माझ्याकडे हे या प्रकारचं पाप झालंय, मला तुम्ही भिक्षा द्या. आणि ती भिक्षा ग्रहण करून 12 वर्ष आपलं जीवन जगायचं. तेव्हा तो ऊर्ध्व लोकाला म्हणजे त्याची जी अधोगती होणार होती ती अधोगती होणार नाही. हा त्याला या लोकात माणसं मानतील की नाही, मानणार नाही, परंतु जी अधोगती होणार होती ती होणार नाही. असं प्रायश्चित्त प्रत्येक कर्माचं वेगळं वेगळं शास्त्र विधान करतं. म्हणून आपल्याकडून प्रारंभी दोषच घडू नयेत अशा प्रकारचं जीवन जगायचं. हा गृहस्थ आश्रम वेगळा, ब्रह्मचर्य आश्रम वेगळा. ब्रह्मचर्याला महान दोष, गृहस्थ विवाहोत्तर विषय भिन्न आहे.
परंतु विवाह पूर्वकालीन विषय सेवन हे नरकगामी करणाऱ्या मनुष्याला राहतात. मग त्या जर आपल्याकडून प्रायश्चित्त कर्म हे जर निषिद्ध कर्म घडलं तर राहतात. नित्य कर्म हे प्रत्येक शास्त्र सांगत आहे की अर संध्यामुपासित अर अग्निहोत्रम जुहुयात. मग मनुष्याने प्रातस्नान करणं, संध्या करणं, जप करणं, होम करणं, गृहस्थाकरता पंचयज्ञ करणं. कारण की मनुष्याकडून 5 प्रकारच्या सुना घडत असतात. सुना म्हणजे त्या सुना नाही, सुना म्हणतात हत्या, हिंसा, त्या प्रकार कंडणी, पेशणी, चुल्ली है ना, मार्जनी. आपण कुटतो, काहीतरी वाटतो, काहीतरी मार्जन करतो, झाडतो. आपल्याकडून सगळे कामं होतच राहतात ना. आणि याच्यामध्ये अनेक प्रकारच्या जीवजंतूचा घात होतो. मग त्या पापातून मुक्त होण्याकरिता शास्त्र आपल्याला नित्य नैमित्तिक कर्म सांगतं. पाप होत नाहीत कारण की आपल्याकडून होणारच ना, काहीतरी होत राहतात. त्याकरता चूल पेटवली, त्याच्यात किडे काहीतरी मरतात, त्याच्यामध्ये लाकडात किडे असतात, कोणीतरी असतं, काहीतरी होतच. यापासून मनुष्याला पाप होतात. त्या पापातून निवृत्त होण्याकरिता शास्त्र प्रत्येक द्विजाकरिता पंचमहायज्ञ सांगतात. हे नित्य नैमित्तिक आणि नैमित्तिक कर्म काही निमित्ताला अनुसरून. समजा काय झालं की मनुष्यांकडून आपलं अग्निहोत्री मनुष्य आहे. अग्निहोत्र करता करता आपली जी कुटिया आहे त्या कुटियामध्ये आपण गृहस्थ व्यक्ती ही अग्नी जेव्हा लग्न होतं, लग्नामध्ये विवाहामध्ये जो अग्नी, ज्या अग्नीच्या साक्षतेने आपण शपथ ग्रहण करतो तो अग्नी त्याच्या जीवनभर राहतो जवळ. मग तो अग्नी तिथूनच ग्रहण घेऊन जाय. म्हणजे आपण बायको करतो तिथे विषय सेवना करता नाही ना. पत्नी ही आपल्याला शास्त्रविहित कर्म करण्याची ती अधिकारी आहे. कारण की जर आपल्याला यज्ञ यागादी करायचे असतील तर पत्नीशिवाय करू शकत नाही. पत्नी लागते, सपत्निकच कर्म करण्याचा अधिकार मनुष्याला प्राप्त होतो. म्हणून त्या पत्नी ही कर्म करण्याकरिता ग्रहण केली जाते आणि त्या अग्नीच्या साक्षतेने तिचा स्वीकार होतो. मग ती स्वीकार तुम्ही घटस्फोट करा नाहीतर काही करा, तो कधीच म्हणजे लिहिल्यानं काय घटस्फोट दिल्यानं ते पत्नीत्वाचा त्याग होत असतो. ती शास्त्राच्या विधानानं पत्नीत्व स्वीकार केलंय. मग तर शास्त्राच्या विधानानं संन्यास घेतल्यावरच तिचा त्याग होऊ शकतो. त्या अगोदर पत्नीचा त्याग सोडून दिलं तर त्याग होणं हे मूर्खतेचं आहे. आणि मग ती एकदा स्वीकार केली आणि तुम्ही तिला सोडून जरी दिलं, तिने जर पाप केलं तर अर्ध पाप हे मनुष्याला लागणार. मग तुम्ही सोडलेली असेल किंवा ग्रहण केलेली असेल, तुम्ही शास्त्राच्या विधानानं तिचा त्याग करा. तेव्हा आपण, कारण शास्त्राच्या विधानानं स्वीकार करणं आणि शास्त्राच्या विधानानं त्याग करणं हे आपल्याला शास्त्र शिकवतं. आपल्याला शास्त्र अनाचारी नाही, योग्य त्या पद्धतीनं आपण चाललो तर आपलं कल्याण होऊ शकतं, नाहीतर असंभव. मनुष्य हा कधीच जर निष्कर्म, त्याला कर्म करावंच लागतात. नित्य नैमित्तिक कर्म त्यानं करावे. परंतु जर तो म्हणेल की मी कर्म करणार नाही, हे कर्म सोडून देईन आणि मी बस शांत राहीन, परंतु आपल्या जीवनाचा ज्याला उद्धार करायचा आहे त्यानं जर अंतकरण आपलं अपवित्र असेल तर ते अंतकरण पवित्र होण्याकरिता शास्त्रविहित कर्म करावेतच. निष्काम कर्म करावे. निष्काम कर्म नाही केले तर आपल्या जीवनाचा उद्धार आपल्या हातून घडणं संभव नाहीये. धर्म हा मनुष्यानं केलाच पाहिजे, कारण की धर्माच्या आचरणानंच मनुष्याचा उत्कर्ष होत असतो. नाहीतर धर्माच्या आचरणा वाचून मनुष्याचा उत्कर्ष होणं असंभव. म्हणजे 100% मनुष्याचा उद्धार होणार नाही. म्हणून मनुष्यानं धर्माचं आचरण अवश्य
केलंच पाहिजे. कारण की या संसारामध्ये एक धर्म आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. अनेक साधना आहेत, परंतु मलिन अंतकरण असेल तर ते करावं. आणि जर मनुष्याने सोडून दिलं, कर्म म्हणेल मी करणारच नाहीये, तर भगवंताने पूर्वी सांगितलेलेच आहे की तो कर्म सोडून देईल, परंतु त्याच्याकडून कर्म सुटणं संभव नाही. याकरिता आपल्या पुढे काय श्लोक आला, नच संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति नहि क्षणमपि जात तिष्ठत्य कर्म करत कार्यते अवश्य कर्म सर्व प्रकृती जाहीर गुण आहे. मनसी नैष्कर्म्य व्हावे, मी निष्कर्म होईल, मी कर्म करणार नाही. निष्कर्म होईल म्हणजेच मी कर्मरहित होईल असं जर म्हणशील तर ते एथेन संभवे, ते निष्कर्म होणे, कर्माचा त्याग करणे या शरीरामध्ये संभव नाही. आपण कर्माचा त्याग करूच शकत नाही. मग कर्माचा त्याग करू शकत नसेल तर आपल्याला काय विहितच कर्म का करू नये? मग विहितच मनुष्यानं कर्म करावं. कर्म सुटत नाही. जोपर्यंत तत्वज्ञान होत नाही किंवा मरत नाही तोपर्यंत कर्म सुटणं शक्य नाहीये. तर मग कर्म करावंच लागत असेल तर विहित का करू नये? आणि निषिद्ध केवी राहतावे विचारी अर्जुना, निषिद्ध कर्माचे आचरण कसे करावे? कारण की निषिद्ध कर्माचं आचरण केलं तर मनुष्य हा नरकामध्ये जातो. एक श्लोक आहे, आकुर्वन् विहितं कर्म निषिद्धंच समाचरण. आकुर्वन् विहितं कर्म निषिद्धंच समाचरण. जो विहित कर्म तर करत नाही परंतु निषिद्ध कर्म करतो. प्रसक्तश्चेदेंद्रियार्थेषु नर पतन मृच्छति. वेगळे वेगळे पतन मृच्छति, इथे बदल होतो. प्रायश्चित्ती भवेन नरः, अशा प्रकारचा एक श्लोक येतो मनुस्मृतीत. परंतु जो मनुष्य आकुर्वन् विहितं कर्म, शास्त्रानं सांगितलेला विहित कर्म करत नाही आणि निषिद्धांचे समाचरण, निषिद्ध कर्म करत राहतो असा, आणि इंद्रियांचे जे विषय त्याच्यामध्ये आसक्त आहे, विहित कर्म करत नाही, निषिद्ध करत राहतो आणि इंद्रियांच्या विषयामध्ये आसक्त आहे, त्याच्यामध्ये संलग्न झालेला आहे, नित्य इंद्रियांचे विषय सेवन करतो, तो जाणार तरी कुठे? पतनम रुच्छते, तो रुच्छगतव, रुच्छगतव सुरुगतव, सुरुगतवच्या ठिकाणी रुच्छ आदेश होता. तरी रुच्छती, पतनम रुच्छती, पतनास प्राप्त होतो. म्हणून मनुष्यानं निषिद्ध कर्माचं कसं आचरण करावं, अर्थात निषिद्ध कर्म कधीच करू नये. मग काय करावं? मनोनी जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतु रहित आचरेतु. म्हणून भगवान बोलतात की मनोनी जे जे उचित, जे जे योग्य आहे, अवसरे करून प्राप्त. अवसर वेळेनुसार, काळानुसार प्राप्त झालेलं जे जे कर्म असेल, यथा योग्य काळात आपल्याला प्राप्त झालेलं जे कर्म आहे ते कर्म मनुष्यानं केलं पाहिजे. यानं का आणि कसं करायचं? ते कर्म हेतुरहित आचरित. आपण ते कर्म असं आचरण करावं की हेतुरहित होऊन, म्हणजे आसक्तीरहित होऊन त्या कर्माचं आचरण करायचं. आसक्तीरहित होऊन, कारण की आसक्तीरहित होऊन केलेलं कर्म हे अंतःकरण शुद्धीकरण देतं. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतुरहित तू ते कर्म हेतुरहित आचर. तू त्या कर्माचा हेतुरहित होऊन, आसक्तीरहित होऊन
आचरण कर. मग हे अर्जुना, तू आता कर्म करणार. तू म्हणशील की देवा आम्ही हे कर्म करायचं कुठपर्यंत, आम्हाला हे कर्म करा, तुम्ही सांगता कर्म करा करा, हे कधी थांबेल की नाही. भगवान बोलतात अरे हे थांबेल, परंतु तेव्हा कर्म कर. या कर्माची एक महतीच अशी आहे की हे कर्म करता करताच मनुष्य निष्कर्म स्थितीस प्राप्त होऊ शकतो. पार्था आणि काही एक निनसी तू हे कवतिक, जे ऐसे कर्म मोचक अपैसे असे. पार्था आणि काही एक कवतिक असे, आणखी एक कवतिक अर्थात आणखी एक आश्चर्य आहे. काय आहे? तू निनसी, परंतु तुला ते आश्चर्य माहित नाही. हे अर्जुना, आणखी एक कवतिक असे एक आश्चर्य, तुला ते आश्चर्य माहित नाही. बर देवा, मला माहित नसेल, मी ते आश्चर्यास जाणत नसेल तर आपण ते आश्चर्य प्रगट करून सांगावं. कोणतं आश्चर्य आहे जे कर्मामध्ये आहे, जे कर्म आपण केल्यानं ते त्या आश्चर्याचा लाभ होतो. ते भगवान परमात्मा त्या आश्चर्याचं दिग्दर्शन करत असताना बोलतात, जे ऐसे कर्म अपैसे मोचक असे. जे ऐसे कर्म, जे अशा प्रकारचं कर्म, अशा प्रकारचं म्हणजे शास्त्रानं सांगितलेलं विहित निष्काम कर्म, निष्काम कामना रहित होऊन शास्त्रानं सांगितलेलं जे कर्म आहे ते कर्म काय करतं? अपैसे मोचक असे. ते सहज मनुष्याला मुक्त करणारं ठरतं. म्हणून जर नित्य कर्म आपण अहंकार सोडून, फलासक्ती सोडून कर्म केलं तर मनुष्याला तेच कर्म बंधनातून मुक्त करता, अंतकरण शुद्धीपूर्वक ज्ञान योग्यता प्राप्त करून मुक्त कर्म करणार हे कर्म होतं. म्हणून भगवान परमात्मा बोलतात, हेच या कर्माचं आश्चर्य आहे की हे कर्म, हे अशा प्रकारचं कर्म सहज मुक्त करणारा आहे. हे आश्चर्य की नाही? म्हणजे कर्म सुटत नाही, पण ते कर्मच मनुष्याला मुक्त करतं. कर्मातून कर्म सोडून द्या म्हणजे कर्मातून त्याला वेगळं करतं. अशा प्रकारचं हे कर्म आहे. पण मग यानं ठीक आहे मुक्त होतात, परंतु कशा प्रकारे? कर्ममुक्त करणारा आहे, यानं कशा प्रकारचं कर्म करणारा, कशा प्रकारे कर्म करणारा मनुष्य मुक्त होतो? म्हणजे या कर्माची हित कर्तव्यता काय, ते कर्म कोणतं आणि कर्मापासून मिळणार फल काय. आपण अर्थसंग्रह शिकताना भावनेचा विचार करतो. 3 प्रकारची भावना असते: साध्य भावना, साधन भावना आणि इति कर्तव्यता. किम भावेत, आपण कशाची भावना करावी म्हणजे कोणतं फळ प्राप्त करावं, कोणतं फळ प्राप्त होईल, साध्यविषयक भावना. आणि ज्या साधनाने प्राप्त होईल ती साधनाविषयक भावना. व ते साधन कोणत्या रीतीने केलं तर ते साधन कसं करायचं. जसं आपण शेतकरी माणसं, झाड तोडायचं चांगलं माहित असेल तर एखादा मनुष्य म्हणतो आधी ते फळ काय आहे. एखादी फांदी तोडायची असेल तर शाखाम छिंदी, तरी फांदी तोड असं म्हटलं तर फांदी तुटणं हे काय आहे? फळ. बरं मग कशानं? कुठारेन शाखांचिनती, कुऱ्हाड हे साधन झालं. व ती कसं तोडायचं? उद्यम्य निपात्य म्हणजे उचलायची लाकडावर मारायची, उचलायची लाकडावर मारायची. याला इति कर्तव्य म्हणतात, इति कर्तव्यता म्हणतात. हे असं काम करायचं.
झोपायचं नाही बरं का दिवसात, है ना? याला काय म्हणतो आपण? इति कर्तव्यता. तसंच या ठिकाणी या ओवीमध्ये भगवान परमात्मा इति कर्तव्यता, साधन आणि फल या सगळ्यांचा निर्देश प्रस्तुत ओवीमध्ये करत आहे. ते बोलतात, देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षु तेने व्यापारे निश्चित पावे. देखे हे अर्जुना पहा, जो अनुक्रमाधारे स्वधर्म आचरे तेने व्यापारे, तो तेने व्यापारे निश्चित मोक्ष पावे. भगवान काय बोलतात? अरे अर्जुना पहा, जो मनुष्य अनुक्रमाधारे, अनुक्रम म्हणजे वर्णाश्रमानुरूप अधिकाराने किंवा अनुक्रमाच्या आधाराने, अनुक्रम बोलतो की नाही? अनुक्रम म्हणजे क्रम, अनुक्रम क्रमाक्रमाने करणं, त्याला आपण अनुक्रम म्हणतो, है की नाही? त्या अनुक्रमाच्या आधाराने आता इथे वर्णाश्रमानुरूप अधिकाराने लिहितात, है ना? तोही आपण सगळीकडे पाहूया. अनुक्रम आणि जसा ज्याचा क्रम असेल त्या क्रमाच्या आधाराने, म्हणजेच जर मनुष्य ब्रह्मचर्य आश्रमात असेल त्यावेळी त्याचं कर्म वेगळं, त्याचा गृहस्थ आश्रमाला जाईल तेथे कर्म अनुक्रमाने त्याला दुसरं क्रम प्राप्त होईल. तोच जर वानप्रस्थामध्ये गेला तर त्याला त्या क्रमानं दुसरं कर्म प्राप्त होईल आणि संन्यासात गेला तर त्याचं कर्म वेगळं राहील. म्हणजे जो मनुष्य आपल्या स्वधर्माचं आचरण करतो, परंतु कसे करतो? अनुक्रमाधारे, आपल्या अनुक्रमाने म्हणजे आश्रमाच्या अनुक्रमाने किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णाच्या क्रमाने आपल्याला प्राप्त झालेलं करतो. आश्रमाच्या क्रमाने किंवा वर्णाच्या क्रमाने प्राप्त झालेलं जे कर्म आहे त्या आधाराने, म्हणजे अनुक्रमाच्या आधाराने जो आपल्या स्वधर्माचं आचरण करतो, जो आपला स्वधर्म अनुष्ठितो. बर, आता स्वधर्म करतोच, परंतु त्याच्यातही क्रमानेच करतो. आपल्याला जर जे कर्म असेल शेवटचा आरंभीच्या शेवटी नाही, जसं त्याचा क्रम असेल त्याला आपण प्रयोग विधी म्हणू. प्रयोग विधी, जसा प्रयोग विधीचं लक्षणच काय केलंय? प्रयोग प्राशभाव बोधक विधी, प्रयोग विधी अर्थात क्रमबोधको विधिर्वा, म्हणजे क्रमाचं बोधन करणारी जी विधी आहे त्या विधीच्या नुसार जो आपल्या स्वधर्माचं आचरण करतो तो मनुष्य तेणे व्यापारे निश्चित मोक्ष पावे. त्या व्यापाराने, त्या म्हणजे स्वधर्मरूप आचरणाच्या व्यापाराने आपल्याला आपला जो स्वधर्म असेल त्या स्वधर्माचं आचरण आपण केलं पाहिजे आणि त्या स्वधर्माच्या आचरणाने निश्चित मोक्ष पावे. मनुष्य निश्चित रीतीनं मोक्षास प्राप्त होतो. तत्वज्ञान होऊन त्याला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून मोक्ष प्राप्त करून देणारा हा कर्मयोग आहे, हा धर्म आहे. म्हणून या धर्माचं मनुष्यानं आचरण करावं. करत असताना भगवान बोलतात ते कसं करायचं, आणि जर नाही केलं तर काय होतं, तर बोलतात पुढे की यज्ञार्थात कर्मणोन्यत्र
लोकोऽयं कर्म बन्धनः लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर मुक्तसंगः समाचर हे कौन्तेय यज्ञार्थात् कर्मणः अन्यत्र अयं लोकः कर्मबन्धनः तदर्थं मुक्तसंगः कर्म समाचर. हे कुंतीपुत्र अर्जुना, यज्ञार्थात कर्मणा अन्यत्र या ठिकाणी यज्ञ शब्दाचा अर्थ शास्त्रविहित कर्मच म्हणणार, परंतु कोणतं शास्त्रविहित? यज्ञार्थ केलेलं शास्त्रविहित कर्म. आता माऊली थोडा यज्ञ म्हणजे काय तो वेगळंच बोलणार. माऊली बोलतात जो स्वधर्म तोच यज्ञ आहे, परंतु भगवान भाष्यकारांच्या नुसार यज्ञ शब्दाचा अर्थ यज्ञो वै विष्णु हो. यज्ञ कोण आहे? विष्णू भगवान परमात्मा. यज्ञाय इति यज्ञार्थम तस्मात यज्ञार्थात या ठिकाणी यज्ञाकरिता एक सूत्र आहे, त्यानं समाज झाला कोणता रे? चतुर्थी तदर्थार्थ बलिहित सुख रक्षित आहे. या सूत्राने चतुर्थ्यंत पदाचा अर्थ बली ते चतुर्थ्यंताकरिता जे साधन आहे उपादान कारण त्याच्याबरोबर अर्थ बली हित सुख आणि रक्षित या प्रातिपदिकांबरोबर सुबंताबरोबर समास होतो. मग अर्थाबरोबर केलं तर काय होणार? यज्ञाय अर्थ इति यज्ञार्थ अर्थात यज्ञाकरिता है ना. यज्ञ म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्याकरिता जे कर्म आहे शास्त्रानं सांगितलेलं त्या कर्माहून अन्यत्र अन्य ठिकाणी अन्य कर्मामध्ये अयम लोक कर्मबंधन हा लोक हा मनुष्य लोक कर्माने बांधला जाणार आहे, कर्मामध्ये बद्ध होतो. जर परमात्म्याला आपण आता पहा कीर्तन प्रवचनाला जातो, जिथे कीर्तन करतो आपण निश्चित हेच बोलायचं. यदा कदाचित की बोलता बोलता फार झालं तर तुम्हा सर्वांच्या चरणी आपण म्हणतो, परंतु त्यापेक्षा भगवंताच्या किंवा श्री संतांच्या चरणी सेवा समर्पित करून येथेच विराम देतो असं बोलावं. कारण की जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत महात्मे त्यांच्या चरणी आपण सेवा समर्पित केली तर ते भगवत रूप असल्यामुळे ती आपली सेवा सफल होणार. आणि भगवंताच्या चरणी समर्पित केली तर ती सुद्धा सेवा सफल होणार, पर सामान्य लोकांच्या चरणी समर्पित करून ती काय सफल होणार? भगवान परमात्मा बोलतात यत करोषि यदश्नासी यज्जोषि ददासी यत्तपस्यसि कमन्ते तत्करोष्वमदर्पण. भगवंताच्या आदेशानुसार आपण आयऱ्या गैऱ्याच्या चरणावर समर्पित करण्याऐवजी ज्याला आपलंच काही कळणार त्यापेक्षा भगवंताच्या चरणी ती सेवा समर्पित करावी. कधीही कीर्तनाच्या आणि सेवाच करावी, नाटक नाही. ती भगवंताला पसंत पडेल, भगवंताला मान्य होईल अशी सेवाच करावी, जेणेकरून लोकांच्या अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती स्थिर होईल. असंच कीर्तन करावं. त्या कीर्तनातून विनोद जास्त करू नयेत, विनोदाचार्य होऊ नये. आता होणारच नाही, त्याला डिग्रीच नाही तर, परंतु लक्षात ठेवा. आणि तदर्थम जर अन्यत्र भगवान परमात्म्या करिता केलेल्या कर्माहून अन्यत्र कर्मणी दुसऱ्या कर्मामध्ये आणण्याकरिता केलेलं काही अन्य कोणतेही कर्म असेल त्या कर्मामध्ये हा मनुष्य बांधला जातो, कर्मबद्ध होतो
त्यातून मुक्त होता येणार नाहीये. म्हणून कर्म करताना लक्षात ठेवायचं, परमात्म्याकरिता आपण कर्म करावीत. याकरिता तदर्थम कर्म मुक्त संग, तदर्थम मुक्त संग कर्म समाचार. म्हणून परमात्म्याकरिता, त्याच्याकरिता आसक्ती सोडून तू कर्म कर. बस केवळ परमात्म्याकरिता. स्वार्थ आपली अहंता ठेवणे तो कर्म बांधेल. आपल्याकडून पाप हो किंवा पुण्य हो, प्रातःकाल सकाळी भगवंताला अर्पण करायचं, संध्याकाळी अर्पण करायचं. तुला अर्पण जे आमच्याकडून झालं असेल ते तू पहा, मी त्याचं काही मालक नाही. ते आपल्याला पापही बंधन करणार नाही. जाणून बुजून पाप करायचं म्हणजे हे तुला अर्पण असं नाही. परंतु यदा कदाचित घडलं तर ते आपण भगवंताला अर्पण केलं तर आपल्याला पापही लागणार नाही, पुण्यही लागणार नाही. आणि जर म्हणले हे मी केलेलं आहे, जर आपण पुण्य मी केलेलं म्हणत असेल तर पापही तुम्हीच केलेलं आहे. मग ते पापही तुम्हालाच भोगावं लागेल आणि पुण्यही आपल्याला भोगावंच लागेल. पुण्यही बंधनच करतं आणि पापही बंधनच करणार आहात. म्हणून भगवत अर्पण बुद्धीनं कर्म आपलं व्हावं. म्हणून भगवान बोलतात, स्वधर्मुजो बापा तोची यज्ञ जाण पाल, म्हणून निवर्तता तेथ पापा संचारू नाही. हे पा बापा, अरे पालक करणाऱ्या बाबा अर्जुना, जो स्वधर्मू, पाप बापा जो स्वधर्मू तोची यज्ञ जाण, म्हणून तेथ वर्तता पापा संचारू नाही. हे अर्जुना, म्हणून जो स्वधर्म आहे ना तोच यज्ञ आहे. आपला स्वधर्म, मी अगोदरच म्हटलं होतं की यज्ञ वै पुरुष विष्णू, यज्ञ वैष्णव हा जो आहे तो ते मत आहेच आहे. परंतु इथे वेगळा बोलतात की जो स्वधर्म आहे तोच यज्ञ आहे. यज्ञ आहे, स्वधर्म म्हणजेच यज्ञ. बर, याच्यातूनही आपण स्वधर्मालाच यज्ञ का म्हणू? भगवान भाष्यकार किंवा वाक्यादीत इथं यज्ञार्थ म्हटलंय. मग आता परमात्म्याला यज्ञ म्हणतात, स्वधर्माला सुद्धा यज्ञ म्हणतात. आपण ते लौकिक यज्ञाधिक नाही येत, हे यज्ञाकरिता केलं म्हणून याला यज्ञ म्हणू आपण. हे यज्ञ जो परमात्मा, त्या परमात्म्याकरिता हा स्वधर्म केलं म्हणून या स्वधर्माला सुद्धा आपण यज्ञ म्हणू. कारण की एक शब्द दुसरा बी होईल, साधनात्मक यज्ञ होईल. युज्यते अनेन परमात्मा इति यज्ञ. 2-3 प्रकारच्या व्युत्पत्त्या होतात. युज्यते अर्थात पूज्यते, युज्यते पूज्यते परमात्मा अनेन स यज्ञ, ज्याच्याद्वारे परमात्म्याची पूजा केली जाते त्याला यज्ञ म्हणतात. मग हा स्वधर्म त्या यज्ञरूप परमात्म्याच्याच पूजेकरता असल्यामुळे की नाही याला सुद्धा यज्ञच म्हणतात. म्हणून हे अर्जुना, जो स्वधर्म आहे ना तोच आपला यज्ञ आहे असं समज. आणि जो यज्ञ आहे, परमात्म्याची पूजा आहे, स्वधर्म आहे, तो स्वधर्म केला असताना, परमात्म्याची पूजा केली असताना तेथ वर्तता काय नाही, पापा संचारू नाही. पापाचा संचार आपल्या अंतःकरणामध्ये होत नाही. म्हणून मनुष्यानं स्वधर्म करावा. तुम्ही म्हणाल स्वधर्म निजधर्म हे वारंवार येतात. हे काय स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्म असतो कसला? तर त्याच्या अनेक प्रकारच्या व्याख्या आपण पाहतो. इथे थोडासा एकदम धर्म कशाला म्हणतात त्याच्या व्याख्या केल्या की धारणा धर्म मिथ्याहुर धर्मो धारयते प्रजा यत्स्याद धारण संयुक्तम सधर्म इति निश्चय. सांगितलं गेलं की धारण केल्यामुळे त्याला धर्म म्हणतात आणि धर्म प्रदेश धारण करतो, जो धारणेने युक्त असतो त्याला धर्म म्हणतात. प्रभवार्थाय भूतानां धर्म प्रवचनं कृतं
यस्यात् प्रभव संयुक्त सधर्म इति निश्चयः. लोकांच्या प्रभावाकरिता उत्कर्षाकरिता धर्माचं कथन केलेलं आहे. जो लोकांचा उत्कर्ष करतो त्याला धर्म असं म्हणतात. केलंय. अहिंसार्थाय भूतानं धर्म प्रवचनं कृतं यस्यादहिंसा संपृक्त सधर्म इति निश्चयः. म्हणजे लोकांच्या अहिंसेकरिता धर्म सांगितलेला आहे आणि जो अहिंसेने युक्त असतो त्यालाच धर्म असं म्हणतात. बहुनियो बाधते धर्म न सधर्म कुधर्म तत् अविरोधी तु यो धर्म सधर्म सत्य विक्रम. ते बोलतात की कधी जो अनेकांना पीडा देतो तो धर्म नाही, तो अधर्म आहे, कुधर्म आहे. म्हणून जो अविरोधी असतो, लोकांना पीडा करत नाही, जो एखादा धर्म जगताच्या राष्ट्राच्या हिताकरिता नसेल, जो धर्म जो पंथ राष्ट्राच्या उत्कर्षाला अवरोध करत असेल तर त्याला आपण धर्म कसं म्हणावं. म्हणजे जो संकटात नेत असेल, जो अनेकांना विरोध करत असेल तो धर्म होऊ शकत नाही. म्हणून केवळ धर्म याच्याकरता झालाय की सगळ्यांना वर काढतो. जो अधोगामी होऊ देत नाही तो धर्म होत असतो. म्हणून अंतिम भाग लोकयात्रार्थम एवयम धर्मस्य नियमकृतः उभयत्र सुखो दकम यचैव परत्र च. सांगतात की मनुष्यांच्या शरीर निर्वाह करताच धर्माचा निर्वाह केलेला आहे. जो धर्म येथे आणि परलोकी दोन्ही ठिकाणी सुखच देणारा असतो. म्हणून मनुष्याने धर्म आपण निश्चित करावा आणि आपल्या धर्माचं आचरण केलं तर कल्याण होतं, आपण मोक्ष प्राप्त होतो हे पाहिलं. परंतु जो मनुष्य मागे सांगितलं एक श्लोक सांगितल्यानुसार आपल्या धर्माचं आचरण करत नाही त्याची काय स्थिती होते. भगवान बोलतात हा निज धर्मू जै सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे सांसारिको पाहिजे. सांसारिको मामांचा पाठ आहे संसारिको, परंतु सांसारिको पाहिजे. ठस्य इक नाही काय उकार काय नाही, उकार द्यायचं चांगला होतो है ना. कारण की ठस्य एक ठक प्रत्यय झाला है ना. संसारे भव सांसारिक हेच पद सिद्ध होतं, संसारिक सिद्धच होत नाही. कारण की तद्देतेश्वच्या मध्ये या सूत्राने किंवा कितीच्या या सूत्राने आदिवृद्धी होते तेव्हा सांसारिक रूप सिद्ध होतं, संसारिक सिद्ध होत नाही. हा पाहता अन्वय जय हा निज धर्मू सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची संसारिक बंधू पडे. हे अर्जुन ऐक रे, जय हा निज धर्मू सांडे, जेव्हा या आपल्या धर्माचा त्याग होतो आणि कुकर्मी रती घडे, आपल्या कर्मामध्ये रती घडते, आपल्या कर्मामध्ये आसक्ती होते. म्हणजे आपल्या कर्मामध्ये नाही, कुकर्मामध्ये वाईट कर्मामध्ये आसक्ती घडते. तैची हा संसारिक बंधू पडे, त्याच वेळी हा संसारिक बंध पडतो. ते आपण सांगितलं ना बरोबर. अकुर्वन् विहितम कर्म हा निजधर्म जै सांडे आणि निषिद्धंच समाचरण निंदितंच समाचरण आणि कुकर्मी रती घडे. बस मग काय होतं, प्रसक्तश्चेंद्रियार्थेषु नाही दिलं. नर पतन मृच्छती त्याची संसारिक बंधू पडे. बरोबर ओवी आणि श्लोक नजदीक एकाच अर्थाचं प्रतिपादन करतात. म्हणजे संतांची जी काही वाङ्मय आहेत ना, तुम्ही जर विचार करू लागले आता असं करायचं ठरवलं की प्रयास माझ्या मनात तो पहिल्यापासून फार आहे
त्याचा प्रयास करणारच. ज्ञानेश्वरी असेल, याच्यामध्ये बरोबर ओवीला बरोबर प्रमाण पडते. म्हणजे कोणत्या ग्रंथातली ही ओवी आहे, कोणत्या पुराणातली, कोणत्या उपनिषदातले, कशाचं इथे निरूपण केलेलं आहे, हे आपण शोधायचं. शोधू शकतो ना सगळे? एका एकाने एक अध्याय घ्यायचा, शोधायचं आणि मग मिलित, मग नंतर ही ओवी कोणत्यातून आलेली आहे. तसं भरपूर ठिकाणी शोधण्यात येत आहे, परंतु भरपूर ठिकाणं राहून जातात त्याच्याकरिता. परंतु फिरणं, धावणं, धुकणं हे सगळं सोडावं लागतं, फार एकाग्र व्हावं लागतं, आहे की नाही? पण ते आता नाही, अध्ययन झाल्यानंतरचं काम आहे. या प्रकारे तो संसारामध्ये अडकतो. म्हणून भगवान बोलतात, मनोनी स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच नाही. हे अर्जुना ऐक, मनोनी जे स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया काहीच बंधन नाही. आता न घडे किंवा नाही पाठ नाही आहे, इथे पाठ नाही. म्हणून हे अर्जुना, जे स्वधर्मानुष्ठान, जे आपल्या धर्माचं अनुष्ठान आहे, म्हणजे शास्त्रानं सांगितलेलं जे जे आपल्याला कर्म असेल, वर्णाश्रमानुसार असेल, सगळ्या प्रकारचं जे कर्म आपल्याला प्राप्त झालेलं आहे, स्वधर्मानुष्ठान, तेच अखंड यज्ञ याजन, तेच अखंड निरंतर यज्ञाचं याजन म्हणजे यज्ञ करणं आहे, नित्य यज्ञ करणं आहे. स्वधर्मानुष्ठान केलं, आपलं विहित कर्म केलं, तर ते यज्ञ बस. आपल्याला काय वाटतं ना, बस एवढंच सगळं होईल का? ते आपलं स्वा केलं ना भरपूर, तेव्हा वाटतं की हा काहीतरी केलं. परंतु नाही, आपण आपली संध्या केली, आपण आपल्या ब्रह्मचर्य आश्रमात शास्त्र पठण केलं, हेच आपलं धर्म आहे, हे जर केलं तर हे अखंड आपला यज्ञ होतो, अखंड यज्ञ. कारण की ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, शास्त्राचं अध्ययन करणंच ब्रह्मचर्याचा धर्म आहे. ब्रह्मचर्याकरता ब्रह्मच आपलं अध्ययन आहे, त्याच्याकरिता अतिरिक्त काहीच नाही. हे जर केलं, आपण नित्य अध्ययन करत राहू, तर हे अखंड आपला यज्ञ होतो. म्हणून याच्यातून पुण्याची गणना करता येत नाही, इतकी पुण्य होतात की भयानक पुण्य होतात. परंतु आपली तशी बुद्धी बी पाहिजे. आपण करतोय, अध्ययन करतोय म्हणजे आपण एक यज्ञ करतोय. कारण की आपल्याकडे जे काही 3 प्रकारचे ऋण आहेत, त्यापैकी ऋषी ऋण फेडण्याकरिता हाच आश्रम आहे. म्हणजे आपल्या पूर्वसूरींनं जे शास्त्र प्रणित केलेलं आहे, ते शास्त्र आपण तसंच जिवंत ठेवणं, त्याचं अध्ययन करणं आणि पुढे संक्रमित करणं, हे आपलं कर्तव्य, हे आपला एक यज्ञ आहे. आणि यातून फार पुण्य. तुम्ही पहा, जे अध्ययन करणारे नसतात आणि जे अध्ययन करणारे असतात, त्यांच्या चेहऱ्यातही भेद पडतो. म्हणजे ब्रह्म वर्चस त्यानं येतं, ब्रह्म तेज आपल्यामध्ये आरूढ होतं. म्हणून नित्य मनुष्यानं प्रमाद सोडून आपल्या धर्माचं आचरण आपण सोडू तर शकत नाहीत काहीच, मग केलेलंच बिघडत आहे. ते मनुष्यानं करावंच. आणि जो करी तया काहीच बंधन नाही. जो आपल्या स्वधर्माचं आचरण करतो त्याला कधीच बंधन प्राप्त होत नाही. तो या संसारातून मुक्त होतो. परंतु हा लोक कसा आहे? हा लोकुकर्मे बांधला, जो परतंत्र भूतला किंवा भुलला, तो नित्य यज्ञ ते चुकला म्हणून या. हे अर्जुना, जो हा लोकू नित्य यज्ञ ते चुकला म्हणून या, तो कर्मबंधे बांधला, परतंत्र भूतला. परंतु काय आहे ना, मनुष्य जो हा लोकू
नित्य यज्ञ ते चुकला. जो हा लोक म्हणजे हे लोक मनुष्य नित्य यज्ञाला चुकले म्हणजे आपलं नित्य कर्मानुष्ठान आपला नित्य यज्ञ, आपण नित्य केलेली आराधना हा आपला नित्य यज्ञ आहे, त्याला चुकले. मग काय झालं? आपण आपली संध्या नाही केली, ग्रहस्थानं आपला नित्य अग्निहोत्र नाही केलं किंवा आता अग्निहोत्रच माहित नाही कोणाला, कमीत कमी संध्या तरी करावी. परंतु सगळ्याला कर्म आहे असं नाहीये की ग्रहस्थ उठला की सुटला, असं नाही. त्याला सगळ्याला कर्म आहे, सगळ्याला त्याचे नियम दिले. आणि जो हा मनुष्य लोक नित्य यज्ञ ते चुकला, नित्य आपला जो स्वधर्म रूप यज्ञ आहे त्या यज्ञाला चुकला, तो अंतरला म्हणून या कर्मे बांधला, म्हणून या तो कर्मे बांधला, म्हणून तो मनुष्य कर्माने बांधला गेला. हे की नाही? त्या कर्माच्या अडकळ्यात सापडला. मग काय होतं? आणि परतंत्र भूतला व परतंत्रतेत भुलून गेला, अडकला. आता सुटू शकत नाहीये, कारण की आपला जो नित्य यज्ञ आहे, आपलं जे नित्य कर्म आहे त्यानं ते कर्म सोडलं. आहे का नाही? म्हणून असं नाही, आमचा अन्वय आणि अध्यात्म घेतलेलं पद आहे. अन्वय करताना जो हा लोक नित्य यज्ञ ते चुकला म्हणून या तो कर्मे बांधला गेला. तुमचा जो घेतला होता आणि आता तो आणि जर कधी येणार? तो कर्मबंधे बांधला, आणखी 2 चिजा सांगितल्या, आणि परतंत्र भुलला, आणि परतंत्रतेमध्ये अडकला, सगळं भुलून गेला. काय करावं काय न करावं, परतंत्र झाल्यावर आपली स्वतंत्रता आठवत नाही. हे का नाही? हे आपण असे होतो, हे केलं पाहिजे, काय नाही, सगळं विसरून जातो. म्हणून आता याविषयी आपल्याला कर्म करण्याविषयी कथा सांगावी लागेल. भगवान बोलतात, आता ए विषयी पार्था तुझं सांगेल एक मी कथा, जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. हे पार्था, आता याची विषयी मी तुझं एक कथा सांगेन. जय ब्रह्मेने सृष्ट्यादी केली, सृष्ट्यादी संस्था केली, माझ्याकडून राहिली. पार्था, हे प्रथापुत्र अर्जुना, याची विषयी मी तुझे एक कथा सांगेन. याच विषयी तुम्हाला एक मी गोष्ट सांगेन. काय गोष्ट आहे? अरे ती गोष्ट केव्हाची? अरे ज्यावेळी ब्रह्मेने सृष्ट्यादी संस्था केली, ज्यावेळी ब्रह्मदेवाने सृष्ट्यादी रचना, सृष्ट्यादिकांची संस्था रचना ज्यावेळी ब्रह्मदेवाने केली त्यावेळीची एक कथा, जुनी पुराणी कथा मी एक सांगतो, ऐका. परंतु ती आज नाही, उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शांती शांती शांती.